नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला ट्रीटमेंट पण देतो आहे, काउन्सिलिंग पण करतो आहे, तुमच्यासाठी व्हिडिओ पण तयार करीत आहे. कारण की या व्हिडिओद्वारा तुम्हाला कुठून कुठे चांगलं प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे. जर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. मित्रांनो, आजचा विषय आहे, खरोखर मला केव्हा केव्हा हसू येतं की तुम्ही जर सगळं काही ऑनलाईन मागवता, जर शर्ट ऑनलाईन मागवता, पॅन्ट ऑनलाईन मागवता, वॉच ऑनलाईन मागवता, चष्मे ऑनलाईन मागवता, सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन मागवण्याची तुम्हाला आता एक सवय झालेली आहे किंवा त्याचं तुम्हाला ॲडिक्शन झालं आहे. पण खरोखर जेव्हा तुम्ही तुमचे हेल्थ इश्यूसाठी, त्या लैंगिक समस्या असो किंवा अजून कोणत्या समस्या असो, जर हेल्थ इश्यूसाठी जर तुम्ही ऑनलाईन जर औषधी किंवा काही मागवत असाल तर त्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. कारण की तुमचं आयुष्य जे दिलेलं आहे, हेल्थ आयुष्य दिलेलं आहे, हे तुम्ही जर त्याला इतकं लाईटली घेत असाल, इतकं इझी घेत असाल आणि त्याला इतकं अमूल्य समजत असाल तर तुम्ही इथं खूप मोठी चुकी करताय समजून चला. कारण की जेव्हा तुम्ही काही लैंगिक समस्यासाठी ऑनलाईन औषधी मागवता, ते सगळे दिल्ली आणि पंजाब साईडचे लोक असतात. तिथं डॉक्टर पण नसतात. तुम्ही त्यांच्याकडून औषध मागवता, तुम्हाला ते 5-6 मेसेज पाठवून तुम्हाला कॉल करून तुम्हाला इतके परेशान करून टाकतात आणि तुम्हाला भाग पाडतात की काही तुम्ही औषध त्यांच्याकडून घेतलंच पाहिजे, मागवलंच पाहिजे. तर मित्रांनो, असं न करता, कारण की माझ्याकडे 10 पैकी 8 पेशंट जे असतात ते मला सांगतात की डॉक्टर साहेब मी ऑनलाईन औषध मागवलं. अरे मित्र, ऑनलाईन औषध मागवलं पण त्यांनी तुम्हाला तपासलं का? तिथं डॉक्टर आहे का? त्यांनी तुला एक्झामिनेशन केलं का? तुझे काही तपासण्या केल्या का? तुला त्यांनी बघितलं तरी का? तुझं त्यांना नेचर वगैरे काही फिजिक वगैरे माहीत पडलं का? नाही. मग फक्त ऑनलाईन शिलाजीतच्या नावावर, अश्वगंधा नावावर पूर्ण मार्केटमध्ये बाजार चालू आहे. त्या बाजाराला तुम्ही जर बळी पडत असाल तर खरोखर मला तुमची क्यू येते आणि त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. जर तुम्हाला ऑनलाईन औषध मागवायचे असतील तर तुम्हाला ह्या समस्यांपासून तुम्हाला केव्हाही सुटका मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण कोणतीही समस्या असो, आपलं शरीर आपलं खूप महत्त्वाचं आहे. कोणतेही औषध असो, ते कोणत्याही पॅथीचे असो, एक तर तिथे इफेक्ट नसतील, इफेक्ट नाहीत म्हणून साईड इफेक्ट नाहीत, आणि जर इफेक्ट असतील तर त्याचे थोडंफार साईड इफेक्ट होणारच आहे. हे पण तुम्ही इथं लक्षात ठेवा. उगीच म्हणजे काहीतरी मागवायचं, आयुर्वेदिक औषधाचं नाव मागवायचं, डॉक्टर साहेब साईड इफेक्ट नाही आणि किलोनी अश्वगंधा आणि शिलाजीत खायचं, याला काहीच अर्थ नाही. कारण की बरेच मोठे ॲक्टर्ससुद्धा त्याची जाहिरात करत आहेत आणि तुम्हाला उल्लू बनवून तुम्हाला अश्वगंधा आणि शिलाजीत प्युअर फॉर्ममध्ये विकतायत. हे मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. जर तुम्हाला लैंगिक समस्या असेल तर माझ्याकडे नका येऊ, पण तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या. नाही जर तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टर भेटले तर कमीत कमी तुम्हाला मी वारंवार रिक्वेस्ट करतो की फॅमिली डॉक्टरांचा तरी सल्ला घ्या. पण क्वालिफाईड सेक्सॉलॉजिस्टला दाखवल्याशिवाय तुम्ही लैंगिक समस्या उपचार करून घेऊ नका. साधी आपली एक कार किंवा आपली स्कूटर जर खराब झाली तर आपण मेकॅनिककडे जातो, आपण काही ऑनलाईन रिपेअरिंग करत नाही. तर आपण गाडीला महत्त्व देतो आणि तुम्ही तुमच्या शरीराला महत्त्व देत नाही, याला काहीच अर्थ नाही आहे. तर मित्रांनो, असं करू नका. हाच माझा या व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन होता. धन्यवाद मित्रांनो.